molecule of biochemistry, name of the enzyme. Okay. आता बायोमोलिक्युल म्हणजे काय आपण लास्ट टाइम स्टडी केलेलं आहे. ओके, इज नॉर्मली किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड नॉर्मली प्रेझेंट अँड इसेन्शियल कंपोनंट ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे इसेन्शियल कंपोनंट्स आहेत, ओके, त्याला काय आणायचं बायोमोलिक्युल्स. असे डिफरंट बायोमोलिक्युल आपण स्टडी केलेले आहेत. ओके, फर्स्ट कार्बोहायड्रेट, देन लिपिड्स असेल, प्रोटीन. ओके, द नेक्स्ट बायोमोलिक्युल इज नेम ऑफ द एन्झाईम. आता लेक्चर नंबर 13-14 मध्ये आपण स्टडी काय करणार आहे, enzyme definition, general properties of enzyme, then classification of enzyme, then mechanism of action, how to of a action of a mechanism, म्हणजे ते ऍक्शन कसं करते किंवा त्याचं वर्क काय. then Michel and Menton and Line and Weir-Burke equation. okay, it's the name of the scientist Michel and Menton and Line and Weir. okay, यांचे दोन इक्वेशन आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहे. ओके, and last introduction to allostatic enzyme. ओके, इंट्रोडक्शन टू allostatic enzyme. हे डिफरंट जे डिफरंट टर्म्स आहेत हे काय करायचं आपल्याला लेक्चर नंबर 13 आणि 14 मध्ये स्टडी करायचे आहेत. ओके, फर्स्ट इज अ नेक्स्ट बायोमोलिक्यूल ऑफ द नेम ऑफ द एन्झाईम. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट बायोमोलिक्यूल ऑफ द बायोकेमिस्ट्री. जसं कार्बोहायड्रेट महत्वाचं आहे, जसं लिपिड्स आहे, जसं प्रोटीन आहे. ओके, त्याच पद्धतीने काय असणार आहे नेक्स्ट बायोमोलिक्यूल नेम ऑफ द एन्झाईम. तुम्ही या आधी बायोकेमिस्ट म्हणजे थर्ड, 11th आणि 12th मध्ये ओके एन्झाईम हा स्टडी केलेला असेल बायोलॉजी मध्ये. ओके, त्याचं आपण काय करणार आहे डिस्क्रिप्शन अजून क्लिअर करणार आहे. त्याच्यामध्ये जनरल प्रॉपर्टीज असतील, एन्झाईमच्या क्लासिफिकेशन असेल, डिफरंट मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, देन मिचेल अँड मेंटन नेम ऑफ द सायंटिस्ट अँड लाईन अँड व्हियर यांचे काय दोन इक्वेशन आहेत. ओके, यांच्या दोन टर्म आहेत एन्झाईम बाबत, त्यांनी ते डिफाईन केलेले आहेत. देन इंट्रोडक्शन टू ॲलिस्टॅटिक एन्झाईम. ओके, देन वी विल स्टार्ट दी enzyme, nature, classification, mechanism of action. We will discuss in this PPT presentation. Okay. Then next, what is my enzyme? Enzyme are biologic catalyst. Okay, enzyme काय आहे, एखादी जी रिएक्शन आहे, ओके, ती काय करणार आहे, त्या रिएक्शनची स्पीड किंवा त्याची जी पॉवर आहे ती काय करणार, इन्क्रीज करणार आहे. ओके, त्यालाच काय आणायचं, कॅटलिस्ट. आर बायोलॉजिक कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे दुसरं काय, त्याचा अर्थ येतोय की एखादं जे लॉंग टर्म असेल किंवा एखादं लॉंग चेन असेल, त्या लॉंग चेनला काय करायचं आहे, डिवायडेशन करायचं किंवा ते कट करायचं आहे, त्याला काय आणायचं, कॅटलिस्ट. ओके, किंवा एखादी रिएक्शन असेल, त्या रिएक्शनचं काय करायचं आहे, इन्क्रीज करायचं किंवा त्याचं स्पीड इन्क्रीज करायचं आहे त्या केमिकल रिएक्शनचं, त्याला काय आणायचं, कॅटलिस्ट. सिंपल डेफिनेशन आहे, द्या बायोलॉजिक कॅटलिस्ट ओके इज नोन एज एन्झाईम. आता कॅटलिस्ट म्हणजे काय, कॅटलिस्ट ॲज सबस्टन्स दॅट इन्क्रीज द स्पीड ऑफ ए केमिकल रिएक्शन. ओके, एखादी केमिकल रिएक्शन असेल आपल्या इन बॉडीमध्ये, जर केमिकल रिएक्शन एखादी घडत असेल इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, तर काय होणार आहे, ते केमिकल रिएक्शन काय राहणार आहे, स्पीड इन्क्रीज होणार आहे. ओके, इट इज नॉट परमनंटली चेंज, ते काय कायमस्वरूपी काय परमनंटली चेंज होणार नाही. नॉट डज इट कॉज अ रिएक्शन इन ऑकर, दॅट इज कॅटलिस्ट कॅन इन्क्रीज द स्पीड ऑफ ए रिएक्शन. ओके, फक्त काय करणार आहे, त्या रिएक्शनची काय करणार आहे, स्पीड इन्क्रीज करणार आहे, but cannot cause the reaction, would not occur in the absence of catalyst. Okay, जर कॅटलिस्ट जर absent असेल, जर त्या रिएक्शन काय होणार आहे, जस्ट नॉर्मली काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. ओके, जसं अदर केमिकल रिएक्शन तुम्ही बघितलं असेल, त्या जसं कम्प्लीट होते तसे काय राहणार आहे, ती सिम्पली काय राहणार आहे, कम्प्लीट होणार आहे इन द absence of a catalyst. Since catalysts are not used up, they can used over and over again. शक्यतो काय केलं जातं, कॅटलिस्ट जे आहे हे काय केलं जातं, मोस्ट केमिकल रिएक्शन मध्ये काय केलं जातं, यूज केलं जातं, की जेणेकरून काय राहणार आहे, त्या रिएक्शन मधून आपल्याला जी एनर्जी आहे, ह्युमन बॉडीला जी एनर्जी रिक्वायरमेंट आहे ती काय राहणार आहे, मोर ऍब्झॉर्ब होणार आहे, जास्त काय होणार आहे, गेन होणार आहे त्या रिएक्शन मधून विथ यूज फॉर कॅटलिस्ट. आणि कॅटलिस्ट म्हणजे काय असणार, तुमचा एन्झाईम असणार आहे. ओके, एखादी रिएक्शन जर असेल, त्या रिएक्शन तुम्हाला स्पीड वाढवायची असेल, ओके, तर तुम्हाला काय यूज करायचं आहे, कॅटलिस्ट. आणि कॅटलिस्ट काय असणार आहे, बायोलॉजिक कॅटलिस्ट. ओके, कॅटलिस्ट म्हणजे काय असणार आहे, फक्त रिएक्शन. आणि बायोलॉजिक कॅटलिस्ट म्हणजे काय असणार आहे, ह्युमन बॉडीच्या आत जे रिएक्शन होणार आहेत त्याला काय आणायचं, बायोलॉजिक कॅटलिस्ट. ओके, आता तुम्हाला कॅटलिस्ट म्हणजे काय समजलं असेल, कॅटलिस्ट म्हणजे एखाद्या केमिकल रिएक्शनचं काय करायचं, आपल्याला स्पीड इन्क्रीज करायचं आहे किंवा त्यात काय करायचं, मोर ऍब्झॉर्ब एनर्जी आपल्याला गेन करायची आहे. ओके, एखादी सिंपल रिएक्शन असेल, ती सिंपल रिएक्शन कम्प्लीट होऊन जर त्यातला आपल्याला फक्त 20% जर आपल्याला एनर्जी भेटत असेल,
त्यात आपण कॅटलिस्ट जर यूज करून आपल्याला मोर 100% जर केमिकल किंवा एखादी रिॲक्शन स्पीड भेटत असेल तर ओनली बिकॉज ऑफ द कॅटलिस्ट. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, टू स्पीड अ केमिकल रिॲक्शन, ओके, इट इज नॉट परमनंटली चेंज्ड. जर कॅटलिस्ट असेल तर तुमचं स्पीड काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जर कॅटलिस्ट ॲब्सेंट असेल तर नॉर्मली प्रेझेंट काय राहणार आहे, रिॲक्शन कम्प्लीट होणार आहे. द डेफिनेशन ऑफ एन्झाइम इज आर बायोलॉजिक कॅटलिस्ट. ओके, किंवा एन्झाइम्स आर बायोमॉलिक्युल्स आर कॅटलिस्ट. ही डेफिनेशन दिली तरी यू आर राईट. ओके, देन नेक्स्ट, व्हॉट इज एन्झाइम. आता एन्झाइम म्हणजे नक्की काय आहे. ओके, एन्झाइमची तुम्हाला डेफिनेशन समजली असेल. सिंपल वन लाईन मध्ये डेफिनेशन आहे. ओके, एन्झाइम्स आर बायोमॉलिक्युल द कॅटलिस्ट. ओके, कॅटलिस्ट मध्ये पण तुम्हाला समजलं असेल. देन व्हॉट इज आर एन्झाइम. आता एन्झाइम काय आहे. मोस्ट एन्झाइम्स आर ए प्रोटीन. ओके, मोस्ट एन्झाइम मी काय म्हणते, मोस्ट म्हणते, ऑल प्रोटीन्स आर एन्झाइम्स असं म्हणत नाही. ओके, मोस्ट एन्झाइम्स आर ए प्रोटीन, टर्शियरी आणि क्वार्टरी. लास्ट टाइम आपण प्रोटीन डिस्कस केलं तर त्या प्रोटीन मध्ये काय केलं, त्याचे क्लासिफिकेशन होती किंवा स्ट्रक्चर होतं, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वार्टरी. हे जे स्ट्रक्चर होतं प्रोटीन, त्याचे टर्शियरी आणि क्वार्टरी जे असणार आहे ते काय असणार, तुमचे मोस्ट एन्झाइम असणार आहे. त्यामध्ये मोस्ट एन्झाइम प्रेझेंट राहणार. फक्त रिबोस्लेम आणि आरएनए मॉलिक्यूल जे आहेत हे दोन फक्त प्रोटीन जर सोडले तर बाकी सगळे काय असणार, तुमचे प्रोटीन हे एन्झाइम असणार आहे. आणि ते एन्झाइम कुठे प्रेझेंट असणार आहे, प्रोटीनच्या स्ट्रक्चरमध्ये, टर्शियरी आणि क्वार्टरी स्ट्रक्चरमध्ये. ओके, लास्ट विल डिस्कस प्रोटीन. ओके, त्या प्रोटीन मध्ये आपण स्ट्रक्चर बघलेलं प्रोटीनचं, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वार्टरी. ओके, तर त्या प्रोटीनच्या टर्शियरी आणि क्वार्टरी स्ट्रक्चरमध्ये तुमचा एन्झाइम प्रेझेंट राहणार आहे. ओके, मोस्ट एन्झाइम मध्ये फक्त तुमचा आरएनए मॉलिक्यूल असेल आणि रायबोसोम असेल, हे दोन प्रोटीन जर सोडले, ओके, तर बाकीच्या सगळ्या प्रोटीन मध्ये तुमचं काय असणार आहे, एन्झाइम प्रेझेंट असणार आहे. पण ते एन्झाइम कुठे प्रेझेंट असणार आहे, टर्शियरी आणि क्वार्टरी स्ट्रक्चर. तुम्ही आता इथे इमेज जर बघत असेल, ओके, तर हे काय तुमचं टर्शियरी आणि क्वार्टरी स्ट्रक्चर आहे एन्झाइम. असे डिफरंट मॉलिक्युल जर एकत्र आले तर ते काय होणार आहे, तुमचं पॉलीपेप्टाइड होणार आहे. अशा प्रेझेंट मध्ये काय राहणार आहे, तुमचा एन्झाइम हा प्रेझेंट राहणार आहे. ओके, ऍक्ट ऍज ए कॅटलिस्ट टू ऍक्सेलरेट द रिएक्शन. ओके, इथं पुन्हा कॅटलिस्ट आलेला आहे. ऍक्ट ऍज ए कॅटलिस्ट टू ऍक्सेलरेट द रिएक्शन म्हणजे काय राहणार, ते रिएक्शन कम्प्लीट करणार आहे विथ हेल्प ऑफ कॅटलिस्ट. नॉट परमनंटली चेंज इन द प्रोसेस. ओके, ती काय कायमस्वरूपी तुमचा चेंज करणार नाही त्या रिएक्शनचा, नॉट परमनंटली चेंज. ओके, देन व्हॉट इज एन्झाइम. एन्झाइम तुम्हाला समजलं असेल, मोस्ट एन्झाइम्स आर ए प्रोटीन. सगळे एन्झाइम्स हे काय प्रोटीन नाहीत. ओके, फक्त काय प्रोटीन हे एन्झाइम आहेत. मग अशा प्रोटीन मध्ये टर्शियरी आणि क्वार्टरी स्ट्रक्चर मध्ये काय राहणार आहे, तुमचा एन्झाइम प्रेझेंट राहणार आहे. ऍक्ट ऍज ए कॅटलिस्ट, ओके, टू ऍक्सेलरेट द रिएक्शन, नॉट परमनंटली चेंज इन द प्रोसेस. देन जनरल प्रॉपर्टीज ऑफ एन्झाइम. आता जनरल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत त्या. एन्झाइम इनिशिएट ऍक्सेलरेट द रेट ऑफ बायोकेमिकल रिएक्शन. ओके, त्याचा जो रेट आहे, ऍक्सेलरेट रेट आहे, ओके, किंवा इनिशिएट जी सुरुवात आहे त्या रिएक्शनची, ती काय करणार आहे, इन्क्रीज करणार आहे. ओके, द ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाइम्स डिपेंड्स अपॉन द ऍसिडिटी ऑफ द मीडियम. शक्यतो जे एन्झाइमचे रिएक्शन आहेत ते डिपेंड्स अपॉन ए पीएच. ओके, पीएच स्पेसिफिक म्हणजे तुमचा पीएच बिलो पॉईंट किती असणार आहे, 7 असणार आहे, तुमचा ऍसिडिक पीएच असणार आहे. देन एन्झाइम्स कॅन ऍक्सेलरेट द रिएक्शन आयदर डायरेक्शन. तुमची जी मेन रिएक्शन असणार आहे ती काय असणार आहे, त्याचा जो एंड प्रोडक्ट असणार आहे तो काय असणार आहे, हा वेगळाच असणार आहे. त्यामुळे काय असणार आहे, एन्झाइम्स कॅन ऍक्सेलरेट द रिएक्शन इन आयदर डायरेक्शन. ऑल एन्झाइम्स पॉसेस ऍक्टिव्ह साइट विच पार्टिसिपेट इन बायोकेमिकल रिएक्शन. सगळे जे एन्झाइम्स असणार आहे, ऑल एन्झाइम पॉसेस ऍक्टिव्ह साइट म्हणजे जे प्रोटीनचे जे ऍक्टिव्ह साइट असणार आहे एन्झाइमला काय असणार आहे, सगळे ऑल एन्झाइम्स आर अटॅच असणार आहे इन प्रोसेस ऑफ केमिकल रिएक्शन, बायोकेमिकल रिएक्शन. दिस इज द जनरल प्रॉपर्टीज ऑफ एन्झाइम. एन्झाइम्स इनिशिएट अँड ऍक्सेलरेट द रेट ऑफ बायोकेमिकल रिएक्शन म्हणजे जे एन्झाइमची जी सुरुवात आहे म्हणजे रिएक्शनची सुरुवात आहे ती काय करणार, ऍक्सेलरेट करणार किंवा इन्क्रीज करणार आहे विथ हेल्प ऑफ बायोकेमिकल रिएक्शन. द ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाइम डिपेंड्स अपॉन ऍसिडिटी. मोस्ट एन्झाइम्स काय करणार आहेत, ऍसिडिटी म्हणजे ज्याचा पीएच बिलो 0.7 आहे. ओके, पीएच ऍज अ स्पेसिफिक म्हणजे फक्त ऍसिडिटी स्पेसिफिक पीएच फक्त काय करणार आहे, ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाइम, एन्झाइमची काय राहणार आहे, ऍक्टिव्हेशन हा मोर राहणार आहे ऍज कम्पेअर टू अल्कलाइन. ओके, एन्झाइम कॅन ऍक्सेलरेट द रिएक्शन आयदर डायरेक्शन. जी तुमची मेन रिएक्शन आहे त्याचा जो एंड प्रोडक्ट आहे त्याच्यापेक्षा काय भेटणार आहे, तुम्हाला एंड प्रोडक्ट हा वेगळा भेटणार किंवा डिफरंट भेटणार आहे विथ हेल्प ऑफ आयदर डायरेक्शन. ऑल एन्झाइम पॉसेस ऍक्टिव्ह साइट. सगळे एन्झाइम काय असणार आहेत, पॉसिबल टू ऍक्टिव्ह साइट टू अ प्रोटीन.
विथ अ पार्टिसिपेट इन अ बायोकेमिकल रिॲक्शन. म्हणजे जे प्रोटीनचे स्ट्रक्चर असेल त्या ऍक्टिव्ह साईडला काय राहणार आहे, तुमचं प्रोटीन किंवा तुमचं एन्झाईम काय राहणार आहे, हा प्रेझेंट राहणार. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ एन्झाईम. नियरली ऑल एन्झाईम्स आर ए प्रोटीन. ओके, नियरली ऑल एन्झाईम्स, फक्त 2 प्रोटीन जर सोडले तर बाकी सगळे प्रोटीन काय असणार, तुमचे एन्झाईम असणार आहे. ऑल्दो फ्यू कॅटॅलिटिकली ऍक्टिव्ह आरएनए मॉलिक्यूल हॅव बीन आयडेंटिफाईड. त्यातलं काय, आरएनए मॉलिक्युल्स हा तुमचा काय प्रोटीन आहे. आरएनए मॉलिक्यूल आणि रायझोबियम असे 2 मॉलिक्यूल किंवा 2 प्रोटीन सोडले तर बाकी नियरली सगळी ऑल एन्झाईम्स काय असणार आहे, आर आय प्रोटीन. A few catalytically active RNA molecules have been identified. म्हणजे फक्त थोडेच मॉलिक्यूल असे काय झालेले आयडेंटिफाय झालेले आहेत की ते काय तुमचे नॉन प्रोटीन आहेत, म्हणजे ते त्याच्यामध्ये एन्झाईम हा अब्सेंट असणार आहे. Then enzymes are catalyzed that increase the rate of a chemical reaction. Enzymes are highly specific with respect to the substrate on which they can act as a product that they form. Okay, enzymes are catalysts that increase the rate of chemical reaction. कॅटलिस्ट यूज करून काय करायचं, आपल्याला केमिकलची रिॲक्शन इन्क्रीज करायचं आहे. एन्झाइम्स आर हायली स्पेसिफिक रिस्पेक्ट ओके टू सबस्ट्रेट अँड ऑन विच दे ऍक्ट. ओके, एखादा सबस्ट्रेट असेल तर सबस्ट्रेटवर काय राहणार आहे, एन्झाइम हा स्पेसिफिक ऍक्ट करणार आहे. तुम्हाला पुढे डायग्राम दिलेले, त्या डायग्राम तुम्हाला क्लिअर होईल की सबस्ट्रेट म्हणजे काय असणार आहे किंवा एन्झाइम ऍक्टिव्हेशन म्हणजे काय असणार आहे. ओके, त्या डायग्राम तुम्हाला ती क्लिअर होईल. They function under strict condition of a temperature and pH in the body. Okay, and a specific temperature and a specific pH less काय राहणार आहे, तुमचे ते एन्झाइम हे काय करणार, वर्क करणार आहे. ओके, इन अवर बॉडी टेम्परेचर आणि पीएच. पीएच असेल तर तुमचा ऍसिडिक असणार आहे, टेम्परेचर असेल तर तुमचा स्पेसिफिक टेम्परेचरला फक्त काय करणार आहे, ते एन्झाइम जे आहे आपल्या बॉडीमध्ये ते काय करणार आहे, वर्क करणार आहे. ओके, देन सबस्ट्रेट. ओके, आता तुम्ही इथं सबस्ट्रेट नाव बघितलं असणार आहे, सबस्ट्रेट. ओके, तर सबस्ट्रेट म्हणजे काय, ह्या डायग्राम तुम्हाला क्लिअर होईल की सबस्ट्रेट म्हणजे एक्झॅक्ट नक्की काय. ओके, the reactant in biomolecule reaction is termed as substrate. Okay, when substrate binds enzymes it form enzyme substrate complex. Okay, आता हे एन्झाईम आहे. ओके, तर एखादा सबस्ट्रेट हा एन्झाईम कसा आहे, इनकम्प्लीट आहे. ओके, हे जे एन्झाईम आहे ते काय तुमचं इनकम्प्लीट आहे. हे एन्झाईम काय इनकम्प्लीट आहे. ओके, इनकम्प्लीट काय, कारण ह्याच्यामध्ये काय थोडाफार गॅप आहे. ओके, म्हणजे हे काय इनकम्प्लीट असल्यामुळे आणि जो तुमचा सबस्ट्रेट आहे, ओके, सबस्ट्रेट जर इथे जॉईन केला म्हणजे ते फिट झालं तर काय झालं, तुमचं हे एन्झाईम कम्प्लीट झालं. त्यालाच काय म्हणायचं, रिॲक्टिंग बायोमॉलिक्युलर रिॲक्शन इज टर्म्ड ॲज सबस्ट्रेट. ओके, की असं मॉलिक्युल की त्याच्यामध्ये काय राहणार आहे, एन्झाईम किंवा सबस्ट्रेट हे वर्क करणार आहे किंवा एन्झाईम हे वर्क करणार आहे, त्यालाच काय म्हणायचं, सबस्ट्रेट. नेक्स्ट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन्झाईम म्हणजे त्याचे गुणधर्म कुठले कुठले आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन्झाईम. एन्झाईम स्पीड अप द रिॲक्शन बाय लोअरिंग ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ द रिॲक्शन. ओके, मेन रिॲक्शन असणार आहे त्याचं काय राहणार आहे, स्पीड अप करणार आहे त्या रिॲक्शनला. देअर प्रेझेन्स डज नॉट इफेक्ट द नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ ए एंड प्रोडक्ट. तुमचा जो एंड प्रोडक्ट आहे, ओके, त्याच्यावर काय राहणार नाही, इफेक्ट जास्त होणार नाही. प्रेझेन्स ऑफ द डज नॉट इफेक्ट द नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ ए एंड प्रोडक्ट. They are highly specific in their active action. That is, each enzyme can catalyze one kind of a substrate. Okay. आता कसं असणार, प्रत्येक टाईपचे एन्झाईम असणार आहे, प्रत्येक टाईपचा सबस्ट्रेट हा असणार आहे, वेगळा असणार आहे. ओके, कॅन कॅटलाइज वन काइंड ऑफ ए सबस्ट्रेट. प्रत्येक एन्झाईमला काय असणार आहे, एकाच टाईपचं काय असणार आहे, सबस्ट्रेट तुम्हाला अटॅच करायचं किंवा एकच तिथे काय असणार, गॅप असणार आहे, त्याच्यामध्ये तुमचा एन्झाईम जो आहे तो फिट होणार आहे. ओके, the small amount of enzyme can accelerate chemical reaction. The small amount मध्ये chemical enzymes present आहे ते काय करणार आहेत, for a small amount of the chemical reaction. Enzymes are sensitive to change in pH, temperature and substrate concentration. Enzyme कसा आहे, सेन्सिटिव्ह आहे टू चेंज इन pH. ओके, pH असेल, टेम्परेचर असेल किंवा सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन असेल, ते काय करणार आहे, for a sensitive for a change in pH, temperature and substrate concentration. Turnover number is defined as number of substrate molecule transferred per minute of a one enzyme molecule. Okay, आता catalyst turnover number 6 × 106 per minute. म्हणजे टर्नओव्हर नंबर, एखादा सबस्ट्रेट तुम्हाला चेंज करा असेल पर मिनिट, ओके, तर तुम्ही किती चेंज करू शकता,
हे इथे खाली दिलेलं आहे कॅल्क्युलेशन पर 1 मिनिट टर्न ओव्हर दी नंबर. ओके, हे जे गुणधर्म समजले, एन्झाइम स्पीड अप द रिॲक्शन ओके बाय लोअरिंग द ऍक्टिव्हेशन एनर्जी. ओके, त्या एन्झाइमची रिॲक्शन काय करणार आहे, स्पीड अप करणार आहे किंवा त्याला एनर्जी देणार आहे. देन प्रेझेन्स ऑफ डज नॉट इफेक्ट, म्हणजे तुमचा जो एंड प्रोडक्ट आहे त्या रिॲक्शनचा त्याचा जास्त इफेक्ट होणार नाही, पण त्यापेक्षा काय राहणार आहे, मोर एनर्जी तुम्हाला ऍब्झॉर्ब करायची. दे आर हायली स्पेसिफिक इन देअर ऍक्शन दॅट एन्झाइम्स आर कॅटलाइज्ड वन काइंड ऑफ सबस्ट्रेट. ओके, आता डिफरंट टाईपचे एन्झाइम तुम्ही आता पुढे बघणार आहे. ओके, आता ही डायग्राम जे आहे, आता हे काय असणार, हा वन टाईपचा एन्झाइम झाला. असे डिफरंट टाईपचे एन्झाइम काय राहणार आहे, प्रेझेंट राहणार आहे. त्यामुळे डिफरंट टाईपचे सबस्ट्रेट पण असणार आहे. ओके, त्यामुळे सबस्ट्रेट फक्त हा एकच असणार आहे. एन्झाइम काय राहणार, डिफरंट राहणार आहे. ओके, सबस्ट्रेट फक्त तुमचा एकच असणार आहे. एन्झाइम जे असतील त्यांचे स्ट्रक्चर वेगळं असणार आहे. ओके, त्यामध्ये सबस्ट्रेट जो असणार आहे तो फक्त एकच असणार आहे. वन काइंड ऑफ ए सबस्ट्रेट स्मॉल अमाउंट ऑफ एन्झाइम कॅन ऍक्सेलरेट द केमिकल रिॲक्शन. जे स्मॉल अमाउंट मध्ये आहेत एन्झाइम ते काय करणार, कॅन ऍक्सेलरेट द केमिकल रिॲक्शन, ते कम्प्लीट करणार फॉर स्मॉल अमाउंट ऑफ केमिकल रिॲक्शन. देन एन्झाइम्स आर सेन्सिटिव्ह. एन्झाइम कशामध्ये सेन्सिटिव्ह आहे, फक्त पीएच, टेम्परेचर अँड सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यामध्ये काय फक्त एन्झाइम हा काय असणार आहे, सेन्सिटिव्ह असणार आहे. देन टर्न ओव्हर नंबर इज डिफाइंड ॲज नंबर सबस्ट्रेट मोलिक्यूल ट्रान्सफर्ड फ्रॉम पर मिनिट बाय वन एन्झाइम मोलिक्यूल. एक एन्झाइम मोलिक्यूल एका मिनिटामध्ये किती सबस्ट्रेट चेंज करू शकतो. ओके, 106 × 6 हे काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. तो तुमचा आन्सर असेल तो काय करणार आहे, एक एन्झाइम मोलिक्यूल एका मिनिटामध्ये सबस्ट्रेट हा काय करणार आहे, चेंज करणार किंवा ट्रान्सफॉर्म करणार आहे वन प्लेस टू अनदर प्लेस. द नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ ए एन्झाइम. आता एन्झाइम्स काय असं डिफरंट क्लासिफिकेशन आहेत. ओके, डिफरंट नॅचरली प्रेझेंट आहेत एन्झाइम. त्यानुसार काय केलेलं आहे, इंटरनॅशनल एन्झाइम कमिशन ओके त्यांनी काय केलेलं आहे, त्याचे क्लासिफिकेशन 6 स्टेजमध्ये डिवाइड केलेलं आहे. मेजर 6 क्लासेस. ओके, इन नॅचरली ऑकरिंग असे डिफरंट एन्झाइम प्रेझेंट आहेत. ओके, मग त्याचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे 6 मेजर क्लासमध्ये ते सगळे जे मॉलिक्युल्स किंवा सगळे जे एन्झाइम्स आहेत त्या 6 स्टेजमध्ये काय केलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे. The systematic classification of enzyme has been developed by International Enzyme Commission. Okay, International Enzyme Commission त्यांनी काय केलेलं आहे, 1907 मध्ये काय केलेलं आहे, एक 6 मेजर क्लासेस नुसार काय केलेलं आहे, एन्झाइमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. अशा 6 क्लासमध्ये काय असणार आहे, एन्झाइमचं क्लासिफिकेशन तुम्हाला each classes is further divided into sub classes. Okay, sub classes and so on to describe their huge number of a different enzyme catalyzed by reaction. अशा डिफरंट एन्झाइम आहेत किंवा डिफरंट कॅटलाइज्ड रिॲक्शन आहेत की जेणेकरून काय केलेलं आहे, ते 6 मेजर क्लासमध्ये काय केलं आहे, त्यांचं डिवायडेशन केलेलं आहे विथ अंडर इंटरनॅशनल एन्झाइम कमिशन 1907 मध्ये. क्लासिफिकेशन ऑफ एन्झाइम. ओके, टोटल 6 क्लासेस आहेत. डेजिग्नेशन आणि त्याचं फंक्शन. EC म्हणजे एन्झाइम कमिशन फर्स्ट, म्हणजे फर्स्ट क्लास तुमचा. EC सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. ओके, देन फर्स्ट असणार आहे ऑक्सिडेटिव्ह रिडक्टेज, ट्रान्सफरन्सेस, हायड्रोलिसिस, लायसेस, आयसोमेरिझम अँड लिगासेस. ओके, हे काय तुमचे डिफरंट क्लासेस आहेत कशाचे, एन्झाइमचे. ह्या डिफरंट 6 क्लास म्हणजे टोटल जे ऑल ओव्हर एन्झाइम्स आहेत, 1000 ऑफ एन्झाइम जे प्रेझेंट आहेत नॅचरली ऑकरिंग मध्ये. ओके, त्यांच्या डिवायडेशन मध्ये हे काय केलेलं आहे, 6 क्लासेसमध्ये त्यांचं डिवायडेशन केलेलं आहे. ओके, आता फर्स्ट ऑक्सिडेटिव्ह रिडक्टेज असेल तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, कॅटलाइज बाय ऑक्सिडेशन रिडक्शन, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन पण असणार आहे, रिॲक्शन पण असणार आहे. त्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, आणि रिडक्शन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. त्याला काय म्हणायचं, ऑक्सिडेशन रिडक्शन. असे ज्या रिॲक्शन मध्ये होते ते एन्झाइम कुठे असणार आहेत, ऑक्सिडेटिव्ह रिडक्शन मध्ये असणार, म्हणजे EC फर्स्ट मध्ये असणार आहे. ओके, देन ट्रान्सफरन्सेस, EC सेकंड. ट्रान्सफर द फंक्शनल ग्रुप. ओके, त्या केमिकल रिॲक्शन मध्ये तुमचं एखादं ट्रान्सफर होत असेल मॉलिक्यूल, ओके, वन प्लेस पासून अनदर प्लेस पासून जर मॉलिक्यूल ट्रान्सफर होत असेल तर ते एन्झाइम कोणत्या क्लासमध्ये जाणार आहे, ट्रान्सफरन्सेस EC सेकंड मध्ये. फॉर एक्झाम्पल मिथेल और फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर फंक्शनल ग्रुप फ्रॉम वन सबस्ट्रेट टू अनदर, म्हणजे एका सबस्ट्रेट पासून दुसऱ्या सबस्ट्रेटला काय जाणार, तुमचा मॉलिक्यूल जाणार आहे. त्यालाच काय म्हणायचं, म्हणजे तो मॉलिक्यूल काय झाला, ट्रान्सफर झाला. त्या टाईपचा जो एन्झाइम असणार आहे तो तुमचा कुठे येणार आहे, ट्रान्सफरन्सी मध्ये येणार आहे, म्हणजे EC सेकंड.
नेक्स्ट हायड्रोलिसिस, कॅटलाइज बाय हायड्रोलिसिस ऑफ व्हेरियस बॉन्ड्स. आता हायड्रोलिसिस म्हणजे काय करायचं, आपल्याला एखादा केमिकल रिएक्शन काय करायचं, ब्रेकडाऊन करायचं आहे, त्याला काय करायचं हायड्रोलिसिस. आता इथे काय करायचं, व्हेरियस बॉन्ड यूज करून काय करायचं आपल्याला त्या एन्झाईमचे किंवा त्या केमिकल रिएक्शन काय करायचं, हायड्रोलिसिस करायचं आहे किंवा ते ब्रेकडाऊन करायचं आहे. ओके, असे जे एन्झाईम्स आहेत ते कुठे येणार, म्हणजे कोणत्या क्लासमध्ये येणार आहेत, EC थर्ड मध्ये, विथ हेल्प ऑफ हायड्रोलिसिस. कॅटलाइज द हायड्रोलिसिस विथ व्हेरियस बॉन्ड. ओके, हायड्रोलिसिस म्हणजे काय, जनरली विथ हेल्प ऑफ वॉटर आपण काय करतो, वॉटरच्या सहाय्याने काय करतो, एखादे केमिकल रिएक्शन असेल ते ब्रेकडाऊन करतो किंवा ते सबस्ट्रेट करतो किंवा वेगळं करतो, डिवायडेशन करतो. इथे काय करायचं आपल्याला, फक्त वॉटरच्या ऐवजी काय करायचे, व्हेरियस बॉन्ड जे आहेत ते काय करायचं आपल्याला यूज करून काय करायचं, एन्झाईमचे कॅटलाइज करायचं किंवा हायड्रोलिसिस करायचं. अशा टाईपचे जे एन्झाईम असतात ते तुमचे कुठे येणार आहे, EC थर्ड मध्ये, हायड्रोलिसिस मध्ये. देन EC4 लायसेस, नॉन हायड्रोलिक ऍडिशन किंवा रिमूव्हल ऑफ ग्रुप ऑफ फ्रॉम सबस्ट्रेट. ओके, cleave various bond of a means other than hydrolysis or oxidation. ओके, लायसिस मध्ये काय येणार आहे, नॉन हायड्रोलिक ऍडिशन, म्हणजे हायड्रोलिटिक ऍडिशन न होणारे ग्रुप काय करायचे या क्लासमध्ये तुम्हाला प्रेझेंट असणार आहेत लायसिस मध्ये. क्लीव व्हेरियस बॉन्ड्स बाय मीन्स ऑफ अदर हायड्रोलिसिस अँड ऑक्सिडेशन. ओके, म्हणजे दुसऱ्या टाईपने हायड्रोलिसिस किंवा ऑक्सिडेशन जर होत असेल तर त्या टाईपचे ग्रुप किंवा त्या टाईपचे एन्झाईम EC4 मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे, EC4 मध्ये, लायसिस मध्ये. द नेक्स्ट नंबर 5 EC5 आयसोमरेज. ओके, आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, कॅटलाइज बाय इंटरमॉलिक्युलर रिअरेंजमेंट. ओके, जे तुमचं स्ट्रक्चर असणार आहे ते काय करायचं, त्या स्ट्रक्चरचे रिअरेंजमेंट करायचं आहे. ओके, पुन्हा इथे काय करायचं, त्याचं रिअरेंजमेंट करून ते पुन्हा कॅटलाइज थ्रू काय करायचं, मोर एनर्जी अब्झॉर्ब करायचे. आयसोमेरिझम मध्ये कॅटलाइज आयसोमेरिझम चेंजेस विदिन अ सिंगल मॉलिक्युल. ओके, फक्त रिअरेंजमेंट ऑफ द प्रायमरी स्ट्रक्चर किंवा रिअरेंजमेंट ऑफ द आयसोमेरिझम. असे जे एन्झाईम्स असतील ते कुठे असणार आहेत, आयसोमेरिझम किंवा EC5 मध्ये असणार. आणि लास्ट जो तुमचा क्लास आहे, लिगॅस जॉईंट टू मॉलिक्यूल कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, आता याच्यामध्ये एकापेक्षा जास्त मॉलिक्यूल काय असणार, कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये अटॅच असणार आहे. ओके, जॉईंट टुगेदर टू मॉलिक्यूल बाय सिंथेटिक न्यू बॉन्ड. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे, न्यू बॉन्ड काय असणार आहे, अटॅच असणार आहे ह्या एन्झाईम क्लासमध्ये, त्याला काय म्हणतात, लिगॅसेस. ओके, असे डिफरंट 6 क्लासेस आहेत. EC म्हणजे एन्झाईम कमिशन फर्स्ट टू EC6, असे डिफरंट 6 क्लासेस आहेत. प्रत्येक टाईपचे एन्झाईम हे डिफरंट असणार. त्याचे कॅरेक्टरिस्टिक कसं आहे त्यानुसार काय राहणार, त्याचा क्लास हा राहणार आहे. ओके, ऑक्सिडेटिव्ह रिडक्टिव्ह असेल, ट्रान्सफरन्स असेल, हायड्रोलिसिस असेल, लायसिस असेल, आयसोमेरेज असेल किंवा लिगॅसिस असेल, त्याचे डिफरंट क्लासेस आहेत. त्यानुसार काय केलेलं आहे, एन्झाईमचं क्लासिफिकेशन केलं किंवा त्याची वर्गवारी केलेली आहे. डिफरंट टाईपचे एन्झाईम जे आता अवेलेबल आहेत. ओके, असे 1000 ऑफ एन्झाईम जे प्रेझेंट आहेत, असं डिफरंट एन्झाईमचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे विथ डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे किंवा त्याचं क्लासिफिकेशन कसं आहे त्यानुसार काय केलेलं आहे, त्याचा डेजिग्नेशन हे फायनल केलेलं आहे. नेक्स्ट मेजर सब क्लासेस. आता त्याचे सब क्लासेस कोणते, ऑक्सिडेटिव्ह, देन रिडक्टेज, ऑक्सिजनेसेस, ट्रान्सफरन्स असेल तर कायनासिस, हायड्रोलिसिस असेल तर पेप्टाइड्स, लायसिस असेल तर ऑल्डोसेस, आयसोमेरेज असेल तर म्युटासेस आणि लिगॅसिस असेल तर सिंथेटिक कार्बोक्सिलेज. ओके, हे काय त्याचे डिफरंट क्लासेस आहेत, म्हणजे सब क्लासेस आहेत. देन एन्झाईम. ओके, एन्झाईम आर स्पेसिफिक फॉर व्हॉट दे विल कॅटलाइज्ड. ओके, आता इथे दिलेलं आहे, जिथे ऍक्टिव्ह साइड आहे. ओके, किंवा सबस्ट्रेट ज्या ठिकाणी फिट होणार आहे किंवा ज्या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे त्याला काय म्हणायचं, ऍक्टिव्ह साइड. ओके, की जेणेकरून काय राहणार, जो जे रिमेनिंग जागा आहे किंवा ब्लँक जागा आहे ते काय राहणार आहे, कम्प्लीट होणार आहे विथ हेल्प ऑफ सबस्ट्रेट, त्याला काय म्हणायचं, ऍक्टिव्ह साइड. आर रेसिड्युअल एन्झाईम्स आर स्पेसिफिक फॉर व्हॉट दे विल कॅटलाइज्ड, म्हणजे ते काय कॅटलाइज करणार आहे किंवा ते काय कम्प्लीट करणार आहे. आर रेसिड्युअल. ओके, एंड इन ASE, सुक्रोज, लॅक्टोज अँड मॉल्टोज. ओके, ज्या प्रोडक्टला किंवा ज्या मॉलिक्युलला ज्यांचं एंड वर्ड काय असणार आहे, ASE असणार आहे, ते काय असणार तुमचं हे एन्झाईम असणार आहे. ओके, आता सुक्रोज असेल, लॅक्टेज असेल किंवा माल्टेज असेल, आता प्रत्येक वर्डला काय
एंड काय असणार आहे ASE असणार आहे. ओके, तर ते काय असणार तुमचं आयडेंटिफिकेशन असणार आहे की हे एन्झाईम असणार आहे किंवा एन्झाईमचं मॉलिक्युल असणार आहे. कोणत्याही वर्ल्डला असेल असं डिफरंट वर्ल्ड असणार आहे. त्या वर्ल्डला जर तुमचं ASE जर प्रेझेंट असेल, ओके, फॉर एक्झाम्पल ASE, तर काय असणार आहे ते एन्झाईम मॉलिक्युल असणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार तुमचं कॅटलाइज प्रेझेंट असणार आहे. ओके, कॅटलाइज प्रेझेंट असणार आहे किंवा तुमचं एन्झाईम प्रेझेंट असणार आहे. मी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. सबस्ट्रेट असेल तुमचा लॅक्टोज, तर लॅक्टोजचं कन्व्हर्जन कशात होणार आहे लॅक्टेज ASE. ओके, माल्टोज असेल तर माल्टेज, सेल्युलाइज, लिपाइज, स्टार्च किंवा अमायलेज, प्रोटीनचं प्रोटेज. ओके, हे एक्झाम्पल दिलेलं आहे. सबस्ट्रेट कसं आहे, ज्याला सबस्ट्रेट जॉईन व्हायच्या आधी लॅक्टोज होतं, जॉईन कम्प्लीट झाल्यानंतर काय राहणार आहे तो चेंज होणार आहे एन्झाईम मध्ये, त्याचं काय होणार आहे लॅक्टेज. म्हणजे ASE हा काय राहणार आहे त्याचा एंड राहणार आहे. त्या ASE वरून तुम्ही काय करायचं आयडेंटिफिकेशन करायचं की हे काय असणार आहे एन्झाईम मॉलिक्युल असणार आहे किंवा एन्झाईम प्रोडक्ट असणार आहे. ओके, तर आता लॅक्टेजचं प्रोडक्ट काय असणार आहे ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. मॅल्टोजचं काय असणार आहे ग्लुकोज, सेल्युलोजचं ग्लुकोज, ते लापायचं ग्लिसरॉल प्लस फॅटी ऍसिड. ओके, लिपिड्स मध्ये आपण स्टडी केलं त्या ग्लिसरॉल प्लस फॅटी ऍसिड. अमायलेज काय असणार आहे माल्टोज, आणि प्रोटीनचं काय असणार आहे पेप्टाइड प्लस पॉलिपेप्टाइड. हे प्रोडक्ट आहेत. सबस्ट्रेट कसं आहे आणि एन्झाईम, ज्याला सबस्ट्रेट हा काय असतो सिंगल असतो त्याला फक्त काय असतो लॅक्टोज माल्टोज, आणि ज्याला तो एन्झाईमला अटॅच होतो किंवा एखाद्या ऍक्टिव्ह साईडला अटॅच होतो तर ते काय राहतं एन्झाईम. म्हणजे ASE ज्याचा एंड प्रोडक्ट असतो काय ASE. नेक्स्ट लॉक अँड की मॉडेल. ओके, proposed by Emil Fisher in 1894. 1894 मध्ये फर्स्ट टाइम काय केलेलं इमेल फिशरनं लॉक अँड की मॉडेल काय केलेलं आहे टर्म ही डिफाईन केलेलं आहे. लॉक अँड की हायपोथेसिस assume the active side of an enzyme are rigid in the shape. There is no change in the active side before and after a chemical reaction. लॉक अँड की म्हणजे hypothesis assume active side of enzyme rigid, जे ऍक्टिव्ह साईड आहे एन्झाईम त्याला काय अटॅच रिजिड इन अ शेप. देर इज नो चेंज इन द ऍक्टिव्ह अँड आफ्टर केमिकल रिएक्शन त्या साईडवर ऍड होऊन गेल्यानंतर म्हणजे त्या केमिकल रिएक्शन काय इफेक्ट होणार नाही. नो चेंज इन द साईड बिफोर अँड आफ्टर केमिकल रिएक्शन. की काय लॉक म्हणजे तुमचं एक्सप्लिट होणार. ओके, इथे की असणार तुमचं सबस्ट्रेट आणि लॉक असणार एन्झाईम. ओके, तर ते काय झालं लॉक अँड की कॉम्प्लेक्स मी त्याला काय करायचं लॉक अँड की मॉडेल. ओके, आता दुसरी डायग्राम जी आहे राईट साईडची. ओके, ऍक्टिव्ह साईड एन्झाईम आणि सबस्ट्रेट. ओके, तर ही काय असणार तुमची ऍक्टिव्ह साईड असणार आहे. ही तुमची ऍक्टिव्ह साईड असणार आहे. ओके, then substrate active side enzyme. Then after completion of a active side, the enzyme complex. त्याला काय म्हणायचं लॉक मॉडेल. The next the lock and key model proposed by Emil Fisher in 1894, according to the model, shape of the substrate and the active side of the enzyme are through to fit together like a key into the lock. एखादा सबस्ट्रेट आणि एन्झाईम असं फिट होतंय की जेणेकरून जसं एखादा लॉक आणि की जसं फिट होतंय त्या पद्धतीने काय राहणार आहे तुमचा सबस्ट्रेट आणि एन्झाईम काय राहणार आहे हा फिट होणार आहे. अकॉर्डिंग टू द मॉडेल, जे मॉडेलनुसार शेप ऑफ द सबस्ट्रेट म्हणजे एखादा सबस्ट्रेट शेप असेल आणि ऍक्टिव्ह साईड ऑफ द एन्झाईम एन्झाईमची ऍक्टिव्ह साईड असतील ती काय राहणार आहे एकदम फिट होणार आहे. जस्ट लाईक अ लॉक अँड की, तसं एखादं कुलूप जसं फिट होतंय कीनुसार तसं काय राहणार आहे
एखादा सबस्ट्रेट हा एखाद्या ऍक्टिव्ह स्टार्टच्या एन्झाईमला काय राहणार फिट होणार आहे. The two shapes are rigid in fixed and perfectly complete each other when brought together in the right alignment. Two shapes are considered as a rigid and fixed and perfectly complement each other. ओके, जे तुमचा एन्झाईम असेल किंवा सबस्ट्रेट असेल हे काय राहणार दोन्ही एकमेकाला पूरक असणार म्हणजे ते कम्प्लीट काय राहणार इच अदर म्हणजे कम्प्लीट होणार आहे ते आज एका स्पेसिफिक ठिकाणाला किंवा ते काय राहणार कम्प्लीट अटॅच होणार आहे. लॉक अँड की मॉडेल. ओके, नेक्स्ट मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. आता ते ऍक्शन कसं करते मेकॅनिझम ऑफ ऍक्शन एखाद्या रिॲक्शनचा. Mitchell and Menton of a hypothesis, the minimum amount of energy required to bring a substrate molecule of a one molecule in the reactive form is called as activation of energy. Okay, आता मिचेल आणि मेंटन हे काय दोन सायंटिस्ट आहेत, यांनी काय केलं एक टर्म डिफाईन केलेलं आहे. ओके, ऑफ ए मिचेल आणि मेंटन हायपोथेसिस. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे एखादी रिॲक्शन असेल तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता जी रेड कलरची जो तुमचा एरो आहे तो काय असणार तुमचा कॅटलिस्ट रिॲक्शन म्हणजे विथ यूज ऑफ कॅटलिस्ट रिॲक्शन. तुमचा जो दुसरी ब्ल्यू कलरची आहे ती काय असणार आहे अनकॅटलाइज रिॲक्शन. ओके, त्यात जी कॅटलाइज रिॲक्शन आहे जी काय असणार आहे एनर्जी ही रिॲक्शन कम्प्लीट होताना काय असणार आहे ॲज कम्पेअर टू अनकॅटलाइज रिॲक्शन कमी असणार आहे, पण त्याचा एंड प्रोडक्ट जो असणार आहे ओके जो एंड प्रोडक्ट जो असणार आहे तो काय असणार आहे अनकॅटलाइज पेक्षा काय असणार हा इन्क्रीज असणार आहे. कोर्स ऑफ ए रिॲक्शन कॅटलाइज रिॲक्शन प्लस प्रोडक्ट जो तुमचा प्रोडक्ट असणार आहे तो अनकॅटलाइज रिॲक्शन पेक्षा काय असणार हा इन्क्रीज असणार आहे ॲज कम्पेअर टू अनकॅटलाइज रिॲक्शन. देन थर्मोडायनामिक चेंजेस. Of only few substances cross the activation barrier and change into products. Okay, that is why rate of uncatalyzed reaction is much slow. Okay, uncatalyzed reaction असणार ती काय असणार एकदम स्लो असणार आहे. Enzymes provide an alternative pathway for conversion of a substrate into product. Okay, enzymes accelerate reaction rates by forming transitional state having low activation energy. Hence, the reaction rate is increased manifold in the presence of enzyme. The total energy of the system remains the same and equilibrium state. It is not disturbed. Okay, आता thermodynamic changes म्हणजे कुठले changes आहेत. Okay, a few substances cross the activation barrier and change the into product. Okay, काहीच फक्त असे substrate आहेत किंवा substances आहेत ते काय केलेलं ऍक्टिव्हेशन बॅरियर आणि चेंज इंटू प्रोडक्ट म्हणजे त्यांचा एंड प्रोडक्ट जो आहे तो काय केलेला आहे चेंज केलेला असे फ्यू फक्त सबस्टेट आहेत. दॅट इज वाय रेट ऑफ अनकॅटलाइज रिॲक्शन इज अ मच स्लो. त्यामुळे काय राहणार त्यांची जी रिॲक्शन आहे अनकॅटलाइज रिॲक्शन ती काय राहणार इज मच स्लो म्हणजे काय असणार आहे कमी असणार ॲज कम्पेअर टू यूज ऑफ कॅटलाइज रिॲक्शन. देन एन्झाइम्स प्रोव्हाइड अन अल्टरनेटिव्ह पाथवे फॉर ए कन्व्हर्जन ऑफ ए सबस्ट्रेट इंटू प्रोडक्ट म्हणजे अल्टरनेटिव्ह पाथवे म्हणजे काय असणार डिफरंट हायर लोअर आणि हायर अँड लोअर लेवल काय असणार तुमचं ते कन्व्हर्जन असणार आहे सबस्ट्रेटचं. Then enzyme accelerate reaction rates by forming transitional state having low activational energy. Okay, त्यांचे काय असणार आहे एंड प्रोडक्ट असणार आहे तो काय असणार आहे लो ऍक्टिव्हेशन एनर्जी असणार आहे फॉर अ डिफरंट ट्रान्झिशनल स्टेट. Hence the reaction rate is increased manifold in the presence of enzyme. म्हणजे presence of enzymes increase the manifold. ओके, तुम्ही जर प्रोटीनचं जर क्वार्टरी स्ट्रक्चर बघितलं असेल किंवा टर्शरी स्ट्रक्चर बघितलं असेल त्याच्यामध्ये काय असणार डिफरंट फोल्ड्स असतील. ओके, त्यानुसार काय राहणार आहे इथं पण काय राहणार आहे मेनी फोल्ड्स इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम. अशा जे डिफरंट रिॲक्शन असतील त्यांना काय असणार आहे मेनी फोल्ड्स म्हणजे ते काय असणार डिफरंट टाईपचे फोल्ड जसं प्रायमरी स्ट्रक्चर क्वार्टरी आणि टर्शरी स्ट्रक्चर तुम्ही प्रोटीनचं बघितलेलं लास्ट टाइम लेक्चरला त्या पद्धतीने काय असणार आहे इथं मेनी फोल्ड्स असणार आहे. तर टोटल एनर्जी of the system remains the same and equilibrium state. It is not disturbed. Okay, the total energy of the system remains the same and equilibrium. ती काय असणार सेम असणार आहे. इट इज नॉट डिस्टर्ब ती चेंज होऊ शकत नाही किंवा ते डिस्टर्ब होणार नाही. देन ॲलिस्टॅटिक एन्झाईम. आता ॲलिस्टॅटिक एन्झाईम मध्ये काय आता आपण फक्त काय केलं
एन्झाईम अँड सबस्ट्रेट यांचं कॉम्बिनेशन बघितलेलं जेणेकरून ते कसे फिट होते त्या एन्झाईमला किंवा त्या ऍक्टिव्ह साईडला. आता ॲलिस्टॅटिक एन्झाईम म्हणजे काय असणार आहे, त्या एन्झाईमला दुसऱ्या एखादं मोलिक्यूल काय करणार आहे किंवा एखादा दुसरा सबस्ट्रेट कारण फिट होणार आहे, त्याला काय ॲलिस्टॅटिक एन्झाईम. आता इथे दोन एन्झाईम आहेत, ओके, किंवा दोन सबस्ट्रेट आहेत, ओके, सायक्लिक AMP आणि सबस्ट्रेट, ओके. हे दोन सबस्ट्रेट करणार आहेत, त्याला ॲलिस्टॅटिकला फिट होणार आहे किंवा ॲलिस्टॅटिक साईडला किंवा ऍक्टिव्ह साईडला ते करणार सबस्ट्रेट फिट होणार आहे. त्यानंतर तुमचा ॲलिस्टॅटिक साईड आहे, त्या एन्झाईमला दुसरा मोलिक्यूल काय असणार आहे, अटॅच असणार आहे, तो पण काय असणार आहे, ऍक्टिव्ह साईडला इनकम्प्लीट असणार आहे, ओके. त्याला एखादा सबस्ट्रेट जर कम्प्लीट होत असेल तर त्याला काय म्हणायचं, ॲलिस्टॅटिक एन्झाईम किंवा सायक्लिक ॲलिस्टॅटिक पाथवे, ओके. समजलं, एखादा एन्झाईम असेल, त्या एन्झाईमला ऍक्टिव्ह साईड असेल, त्या ऍक्टिव्ह साईडला एखादा सबस्ट्रेट कम्प्लीट होतो, ओके. त्याच ऍक्टिव्ह साईडला किंवा त्याच एन्झाईमला एखादा दुसरा मोलिक्यूल अटॅच राहतो किंवा दुसरा एखादा एन्झाईम अटॅच असतो, त्या एन्झाईमला एखादा ऍक्टिव्ह साईड प्रेझेंट असेल, त्या ऍक्टिव्ह साईडला एखादा ॲलिस्टॅटिक एन्झाईम किंवा एखादा सायक्लिक AMP जर अटॅच झाला तर त्या ऍक्टिव्ह साईडला काय म्हणायचं, ॲलिस्टॅटिक एन्झाईम, ओके. आता इथं मध्ये काय असणार आहे, दोन मोलिक्यूल प्रेझेंट असणार आहेत टू कनेक्ट टू इच अदर, टू एन्झाईम्स आर कनेक्ट आणि टू सबस्ट्रेट्स आर कनेक्ट टू ऍक्टिव्ह साइट्स फॉर रेग्युलर इनिबिशन. हे असे फॉर ए रेअर केसेस मध्ये काय असणार आहे ते तुम्हाला बघायला भेटते, त्याला काय म्हणायचं, ॲलिस्टॅटिक एन्झाईम. Then allostatic enzymes have one or more allostatic site. एकापेक्षा जास्त काय असणार, allostatic site इथे प्रेझेंट असणार. Allostatic site are binding site distinct from enzyme active site or substrate binding site. आता इथे दोन साईड असतात, एक ऍक्टिव्ह साईड तुमची मेन एन्झाईमची असणार आहे आणि दुसरी साईड असणार तुमची सबस्ट्रेट बाइंडिंग साईड, ओके. इन molecule that bind to allostatic site are called as effort or modulators, okay. Binding to the allostatic site alters the activity of the enzyme, म्हणजे एन्झाईमची काय करणार आहे, अल्टरनेटिव्ह करणार आहे किंवा ऍक्टिव्हेशन करणार आहे. दिस इज कॉल्ड एज कोऑपरेटिव्ह बाइंडिंग. ॲलिस्टॅटिक एन्झाईम डिस्प्ले सिग्मा मॉडेल प्लॉट, ओके, वर्सेस येस. आता इथे तुम्हाला डिफरंट प्लॉट्स किंवा डिफरंट सिग्मा मॉडेल बघायला भेटतील. इन इफेक्ट्स ऑन मेनी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, ओके. ह्यांचे इफेक्ट काय असणार आहेत, मे बी पॉझिटिव्ह और मे बी निगेटिव्ह असणार आहे, ओके. त्याच्यातून तुम्हाला एनर्जी भेटेल किंवा म्हणजे कमी भेटेल किंवा नाही भेटेल. तीन इफेक्ट्स ऑफ मे बी होमोट्रॉफिक्स और हेटरोट्रॉपिक्स, ओके. इफेक्ट्स मे बी होमोट्रॉफिक और हेटरोट्रॉपिक्स. होमो म्हणजे काय, सिंगल असणार आहे, हेटरो म्हणजे एकापेक्षा जास्त, असे तुम्हाला इफेक्ट भेटणार आहे. रेग्युलर एन्झाईम मेटाबॉलिक पाथवे आर ॲलिस्टॅटिक एन्झाईम दॅट इज फीडबॅक इनिबिशन, ओके. हे काय असणार आहे, ॲलिस्टॅटिक एन्झाईम असणार आहे. एकापेक्षा जास्त ॲलिस्टॅटिक साईड असू शकते एका एन्झाईमला किंवा टू एन्झाईमला. एक एन्झाईम असेल मेन एन्झाईम तर काय असणार, तुमच्या ऍक्टिव्ह साईड असणार आहे. दुसरा एन्झाईमचा मोलिक्यूल जर इन गॅप असेल किंवा ऍक्टिव्ह साईड प्रेझेंट असेल तर त्याला काय आणायचं, सबस्ट्रेट बाइंडिंग साईड. देन टाइप्स ऑफ ॲलिस्टॅटिक रेग्युलेशन. तर लास्ट टाइम बघितल्याप्रमाणे दोन इफेक्ट होऊ शकतात, एक मोनोट्रॉफिक आणि एक हेटरोट्रॉपिक. आता होमोट्रॉफिक जर असेल तर होमो म्हणजे काय, सिंगल, आणि हेटरो म्हणजे काय, अनेक. Homotrophic allostatic molecule substrate for a target enzyme as well as a regulatory molecule of the enzyme activation. It is typically an activator of the enzyme. For example, oxygen, homotrophic allostatic molecule as a hemoglobin. For example, oxygen जर असेल तर ते काय, सिंगल होमोट्रॉफिक्स आहे फक्त, सबस्ट्रेट आणि एन्झाईम हेच फक्त काय करणार, ते कम्प्लिटली इच अदर कम्प्लीट होणार, रेग्युलरी मोलिक्युल ते काय होणार, कम्प्लीट होणार आहे. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन असेल. आणि हेट्रोट्रॉपिक जर असेल त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा एस प्लस आयन्स किंवा हेट्रोट्रॉपिक हे काय राहणार, सगळे डिफरंट मोलिक्युल काय राहणार, एकापेक्षा जास्त, त्याला कम्प्लीट होणार. हेट्रोट्रॉपिक ॲलिस्टॅटिक मोलिक्युलर किंवा मॉड्युलर is a regulatory molecule that is not also enzymes substrate. It may be either activator or inhibitor of the enzyme. For example, if असेल कार्बन डायऑक्साईड किंवा 2 to 3 बायफॉस्फोलिक ईस्ट असतील किंवा हेट्रोट्रॉपिक असतील, ॲलिस्टॅटिक मोलिक्युल असतील किंवा होमोग्लोबिन. फक्त होमो म्हणजे काय, फक्त ऑक्सिजन होमोट्रॉफिक ॲलिस्टॅटिक, आणि हेट्रो म्हणजे काय, एस प्लस आयन्स असतील किंवा कार्बन डायऑक्साईड असेल किंवा 2 to 3 बायफॉस्फोलिक ईस्टर असतील, ओके. आता इथे डायग्राम बघू शकता, हा सबसेट आहे
हा ऍक्टिव्ह साईड आहे, देन हा एन्झाईम, देन हा एन्झाईमला दुसरा एखादा ऍक्टिव्ह साईड किंवा ॲलोस्टॅटिक साईड, त्याला काय म्हणायचं ॲलोस्टॅटिक साईड. देन नॉन कॉम्पिटिटिव्ह ॲलोस्टॅटिक इनिबिटर कारण त्याला अटॅच राहणार, की जेणेकरून हा जो एन्झाईम आहे हा काय राहणार आहे, कम्प्लीट होणार आहे, कम्प्लीट प्रोसिजर होणार आहे. ओके, ऍक्टिव्ह साईड, एन्झाईम आणि ॲलोस्टॅटिक साईड. हा सबस्टेट, एन्झाईम, ऍक्टिव्ह साईड, देन ऍक्टिव्ह साईडला किंवा एका एन्झाईमला एका साईडला किंवा एखादा अनदर साईडला ॲलोस्टॅटिक साईड काय राहणार, प्रेझेंट राहणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा नॉन कॉम्पिटिटिव्ह मॉलिक्यूल काय राहणार आहे, हा फिट राहणार आहे. ओके, त्यालाच काय म्हणायचं, ॲलोस्टॅटिक साईड. ओके, एन्झाईमची सिंपल डेफिनेशन आहे. ॲज वन लाईन डेफिनेशन ऑफ एन्झाईम, एन्झाईम्स आर अ बायोलॉजिक कॅटलिस्ट. बायोलॉजी म्हणजे काय, जे आपल्या म्हणजे आपल्या इनर साईडला किंवा आपल्या बॉडीमध्ये ज्या रिएक्शन कम्प्लीट होते त्याला काय म्हणायचं, बायोलॉजी. कॅटलिस्ट म्हणजे काय नाही. ओके, त्या रिएक्शनला काय करायचं, स्पीडअप करायचं किंवा ते पूर्ण काय करायचं, क्षमतेने कम्प्लीट करायचे किंवा इन्क्रीज द स्पीड ऑफ केमिकल रिएक्शन, त्याला काय म्हणायचं, एन्झाईम. ओके, एन्झाईम्स बायोलॉजिक कॅटलिस्ट. आता बायोलॉजी म्हणजे काय, आपल्या इनर साईडला किंवा ह्युमन बॉडीमध्ये ज्या रिएक्शन होते, म्हणजे ह्युमन बॉडीच्या आत इनसाइड मध्ये ज्या रिएक्शन होते त्याला म्हणायचं बायोलॉजी. ओके, आणि कॅटलिस्ट म्हणजे काय, एखाद्या त्या रिएक्शन ज्या आहेत त्यांना काय करायचं, इन्क्रीज करायचं किंवा त्याची स्पीडअप करायचं आहे. ओके, करून काय करायचं, ते गेन करायचं, त्याला काय म्हणायचं, एन्झाईम्स. ओके, एन्झाईम्स आर बायोमॉलिक्युल्स. ओके, दॅट इज कॅटलिस्ट इज नोन एज एन्झाईम, त्याला काय म्हणायचं, एन्झाईम. Then catalysts are substrate that increase the speed of a chemical reaction. Okay, the chemical reaction काय करायचं, स्पीड अप करायचं किंवा इन्क्रीज करायचं. इट इज नॉट अ परमनंटली चेंज. ओके, ते कायमस्वरूपी काय करायचं, चेंज करायचं नाही. इट इज नॉट परमनंटली चेंज, नॉट डज इट कॉज reaction to occur. That is, catalyst can increase the speed of the reaction but not but cannot cause reaction if you not occur. ओके, एखादं रिएक्शन जर होत असेल तर त्यांचं काय राहणार, परमनंटली ते चेंज करणार नाही. इट इज नॉट परमनंटली चेंज किंवा नॉट डज रिएक्शन इट ऑकर, दॅट कॅटलिस्ट कॅन इन्क्रीज द स्पीडअप. स्पीडअप द रिएक्शन काय करणार, कमी. फक्त ज्याला कॅटलिस्ट ऍब्सेंट असेल, ओके, द ऍब्सेंस ऑफ कॅटलिस्ट, फक्त काय करणार, ती रिएक्शन ऍज इट इज कम्प्लीट राहणार आहे. ओके, त्यातनं काय राहणार, आपल्याला मोर एनर्जी किंवा ती रिएक्शन काय राहणार, स्पीडअप मध्ये कम्प्लीट होणार नाही विथ द ऍब्सेंस ऑफ अ कॅटलिस्ट. Since catalysts are not used up, they can be used over and over again. शक्यतो काय केलं तरी कॅटलिस्ट जे आहे ती कंटिन्युअली यूज केलं जाते किंवा यूज अँड ओव्हर अँड ओव्हर. ओके, ओव्हर अँड अगेन, की जेणेकरून काय राहणार आहे, त्यातनं आपलं जे रिॲक्शन आहे किंवा जे स्पीडअप आहे किंवा त्यातनं जे आपल्याला मोर एनर्जी गेन होणार आहे ती काय राहणार आहे, आपल्याला कंटिन्युअली भेटणार आहे विथ द हेल्प ऑफ कॅटलिस्ट. एन्झाईम नक्की काय आहे. ओके, लास्ट टाइम आपण प्रोटीन हा टॉपिक डिस्कस केला. ओके, त्यामध्ये प्रोटीनचे स्ट्रक्चर तुम्ही बघितलं असणार, प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, क्वार्टरी स्ट्रक्चर आणि सॉरी प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वार्टरी. ओके, हे जे आपण 4 स्ट्रक्चर बघितलेले आहे कशाचे, प्रोटीनचे, तर त्या प्रोटीनच्या टर्शियरी आणि क्वार्टरी स्ट्रक्चर मध्ये काय राहणार आहे, एन्झाईम हा प्रेझेंट राहणार आहे. ओके, असे सगळे प्रोटीन्स हे एन्झाईम असतात. ओके, टू केसेस, फक्त 2 प्रोटीन सोडले, एक्सेप्शनल ऑफ 2 केसेस प्रोटीनचे सोडले, तर सगळ्या प्रोटीन मध्ये काय 2 केसेस. ओके, आरएनए मॉलिक्यूल असेल किंवा रिबोसोम असेल. ओके, हे 2 प्रोटीन जर सोडले तर बाकी सगळ्या प्रोटीन मध्ये काय राहणार, तुमचा एन्झाईम हा प्रेझेंट राहणार आहे. ओके, फक्त एन्झाईम कुठं राहणार प्रेझेंट, तुमचं टर्शियरी स्ट्रक्चर असेल किंवा क्वार्टरी स्ट्रक्चर. ओके, आता तुम्ही आता डायग्राम बघू शकता, हे कसं आहे, प्रोटीनचं टर्शियरी स्ट्रक्चर आहे. ओके, त्या टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये काय तुमचा प्रोटीन प्रेझेंट राहणार आहे, ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट टू ऍक्सेलरेट द रिएक्शन. ओके, रिएक्शनला काय करणार आहे, तो ऍक्सेलरेट करणार आहे किंवा इन्क्रीज करणार आहे विथ हेल्प ऑफ कॅटलिस्ट. ओके, नॉट परमनंटली चेंज इन द प्रोसेस. त्याचा जो एंड प्रोडक्ट आहे, ओके, तो काय राहणार, चेंज होणार नाही, नॉट परमनंटली चेंज इन द प्रोसेस. प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या आहेत, एन्झाईम्स
इनिशिएट अँड ॲसिलेट द रेट ऑफ केमिकल किंवा बायोमॉलिक्युल रिॲक्शन. ओके, इनिशिएट म्हणजे काय, सुरुवात. हे जी रिॲक्शन असणार आहे ते काय करणार, ॲसिलेट दी रेट ऑफ ए बायोमॉलिक्युल ऑफ ए रिॲक्शन. दी ऍक्टिव्हिटी किंवा the activity of the enzyme depends upon the acidity of the medium, pH. ओके, त्याचा जो pH असणार तो काय असणार आहे, स्पेसिफिक असणार आहे. ओके, then enzymes can accelerate the reaction action. तुमचा जो रिॲक्शन असणार आहे त्याचं रिॲक्शन असणार काय असणार आहे, आयदर डायरेक्शन म्हणजे दुसऱ्या डायरेक्शन काय राहणार आहे, इझी कंप्लीट होणार आहे. accelerate the reaction in the either direction. All enzymes okay which participate in biomolecular reaction, all enzymes काय राहणार, फक्त ऍक्टिव्ह स्टेटस फक्त काय राहणार, प्रेझेंट राहणार with the participate in biomolecular reaction. Nearly all enzymes are protein. okay, nearly म्हणजे सगळेच प्रोटीन काय किंवा सगळेच एन्झाइम काय असणार, प्रोटीन असणार आहे. एक्सेप्शन ऑफ द 2 cases, although few catalytically active RNA molecule have been identified. त्यातलं फक्त एक काय केलेलं आहे, आयडेंटिफाय केलेलं आहे. A few catalytically active RNA molecules have been identified. Enzymes are catalyzed that increase the rate of a chemical reaction. Enzymes are highly specific with respect to the substrate on which they act as product that can form. Enzymes are catalyzed that increase the rate of chemical reaction. Enzymes are highly specific with respect to substrate on which they act. Okay, ज्या ऍक्टिव्ह साइटला एखादा सबस्ट्रेट हा अटॅच होणार आहे. ओके, हायली स्पेसिफिक रिस्पेक्ट विथ दिस सबस्ट्रेट on an active set, the active product. They function under strict condition of the temperature and pH in the body. Okay, as a specific temperature and specific pH ला काय राहणार, ते activation form enzyme प्रोड्यूस होणार आहे. Then substrate. आता सबस्ट्रेट म्हणजे काय, एखादा एन्झाइम एका स्पेसिफिक सबस्ट्रेट वर्क करतो किंवा ऍक्टिव्ह राहतो, त्याला काय म्हणायचं, सबस्ट्रेट. ओके, एखादा सबस्टन्स एखाद्या सबस्ट्रेटवर हा काय राहतो, ऍक्टिव्ह राहतो, त्याला काय म्हणायचं, सबस्ट्रेट. Reactant in biochemical reaction is termed as substrate. When a substrate binds to an enzyme, it forms enzyme substrate complex. त्याला काय म्हणायचं, enzyme substrate complex. ओके, बिलकुल एखाद्या सबस्ट्रेटवर हा ऍक्टिव्ह राहतो, ओके, किंवा ऍक्टिव्हेशन मध्ये असतो, त्याला काय म्हणायचं, सबस्ट्रेट. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचे गुणधर्म कसे आहेत, काय काय कशाचे, एन्झाइमचे गुणधर्म. एन्झाइम स्पीड अप द रिएक्शन बाय द लोअरिंग ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ द रिएक्शन. ओके, एखादं लोअरिंग ऍक्शन एनर्जी असेल किंवा ज्यातनं काय राहणार आहे, लो एनर्जी प्रोड्यूस होणार आहे, त्या रिएक्शन काय करणार, तो स्पीडअप करणार आहे किंवा काय करणार, त्यात मोर एनर्जी गेन करणार. देअर प्रेझेस डज नॉट इफेक्ट नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ एंड प्रोडक्ट. ओके, त्याचा जो एंड प्रोडक्ट असणार आहे किंवा नेचरल प्रॉपर्टीज असणार आहे त्याच्यावर काय राहणार आहे, डज नॉट इफेक्ट असणार आहे, त्या एन्झाइमचा काय इफेक्ट होऊ शकणार नाही. They are highly specific in action. Each enzyme can catalyze by one kind of a substrate. Okay, प्रत्येक एन्झाइम काय असणार आहे, एका टाइपचं सबस्ट्रेट हे काय असणार आहे, अटॅच होणार आहे. ओके, then all small amount of enzymes can accelerate chemical reaction. ओके, जे स्मॉल अमाउंट मध्ये एन्झाइम्स आहेत ते काय करणार आहेत, आज accelerate the chemical reaction. ते accelerate काय करणार, कंप्लीट करणार रिएक्शन. एन्झाइम्स आर सेन्सिटिव्ह. एन्झाइम सेन्सिटिव्ह मध्ये कशामध्ये, फक्त चेंज इन पीएच, जर पीएच चेंज झाला तुमचा, ओके, तर काय राहणार आहे, एन्झाइम सेन्सिटिव्ह होणार आहे. टेम्परेचर असेल, ओके, अँड सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्यानुसार काय राहणार आहे, एन्झाइमचं सेन्सिटिव्हिटी राहणार आहे. देन टर्न ओव्हर नंबर, ओके, डिफाइंड ॲज अ सबस्ट्रेट मॉलिक्युल ट्रान्सफर पर मिनिट ऑफ ए वन एन्झाइम मॉलिक्युल. असे डिफरंट सबस्ट्रेट प्रेझेंट असतील. ओके, तर ते सबस्ट्रेट प्रत्येकाला काय राहत नाही, त्या एन्झाइम मध्ये फिट होत नाही. ओके, असे एका मिनिटाला किती चेंज करू शकतो एखादा मॉलिक्युल, वन मॉलिक्युल ऑफ एन्झाइम. ओके, तर 6 × 106 पर मिनिट. ओके, जोपर्यंत तो एखादा सबस्ट्रेट त्या मॉलिक्युल मध्ये पूर्ण फिट होत नाही, ओके, तोपर्यंत काय राहणार आहे, तो मॉलिक्युल किंवा तो सबस्ट्रेट काय करणार आहे, कंटिन्यू चेंज करणार आहे. फॉर एका मिनिटाला 6 × 106 पर मिनिट ते काय करणार आहे, तो एन्झाइम जो आहे तो काय करणार, सबस्ट्रेट चेंज करणार. जोपर्यंत तो सबस्ट्रेट त्या ऍक्टिव्ह साइडमध्ये फिट बसत नाही किंवा कम्प्लिटली डिझॉल्व्ह होत नाही किंवा कम्प्लिटली तो फिट बसत नाही, तोपर्यंत काय करणार आहे, तो चेंज करणार आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशन. Okay, classification of enzyme. A systematic classification of enzyme has been developed by
इंटरनॅशनल एन्झाईम कमिशन. ओके, इंटरनॅशनल एन्झाईम कमिशन 1907 मध्ये काय केलेलं आहे, असे 6 क्लासेस तयार केलेले आहेत. ओके, आपल्या नॅचरली म्हणजे आपल्या आसपास टोटल 1000 ऑफ एन्झाईम काय राहते, प्रोड्यूस राहतील किंवा त्याचे डिफरंट टाइप्स तुम्ही बघू शकता. ओके, असे डिफरंट टाइपचे जे एन्झाईम्स आहेत, 1000 ऑफ मोलिक्युल किंवा 1000 ऑफ एन्झाईम, त्यांचं काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. ओके, 6 क्लासमध्ये त्याचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे किंवा 6 क्लासमध्ये काय केलं, त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे. ओके, देन क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम. एन्झाईम कमिशन फर्स्ट हा त्याचा क्लास झाला. देन डेजिग्नेशन म्हणजे त्याचं पर्पज काय आहे. ओके, ऑक्सिडो रिडक्टेज. आता ऑक्सी रिडक्टेज, आता 2 वर्ड आले ऑक्सिडो रिडक्टेज. ओके, त्या केमिकल रिएक्शन मध्ये त्याचं ऑक्सिडेशन पण होणार आहे आणि त्याचं काय राहणार, रिडक्शन पण होणार आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, एखादा मॉलिक्यूल गेन करायचा आणि रिडक्शन म्हणजे काय, एखादा मॉलिक्यूल काय करायचं, आपल्याला लॉस करायचं किंवा रिड्यूस होतं ते रिएक्शन मध्ये, त्याला काय करायचं, रिडक्शन. अशा ज्या रिएक्शन होते ते काय असतात, तुमचे ऑक्सिडो रिडक्टेज असणार. देन ट्रान्सफरन्स ऑफ फंक्शनल ग्रुप. ओके, एखादा फंक्शनल ग्रुप काय करायचं, ट्रान्सफर करायचं. ट्रान्सफर फंक्शनल ग्रुप फ्रॉम वन सबस्टन्स टू अनदर. ओके, एखादा सबस्टन्स एखादा प्लेस पासून दुसऱ्या प्लेस काय होतं, ट्रान्सफर होतो, तर त्याला काय करायचं, ट्रान्सफरन्सेस. असे जे मॉलिक्युल असतील का, असे एन्झाईम असतील, ते काय असणार, इसी सेकंड मध्ये येणार, इसी सेकंड मध्ये, त्याला काय करणार, ट्रान्सफरन्सेस. देन हायड्रोलिसिस, कॅटलाइज हायड्रोलिसिस ऑफ ए व्हेरियस बॉन्ड्स. ओके, हायड्रोलिसिस म्हणजे काय करायचं, टू ब्रेक डाऊन द मॉलिक्यूल. काय करायचं, की तुमची लॉंग चेन असणार आहे किंवा क्वार्टरिन टर्शियरी क्वार्टरिन स्ट्रक्चर असणार, त्याला काय करायचं, हायड्रोलिसिस करायचं विथ हेल्प ऑफ व्हेरियस बॉन्ड. असे जे मॉलिक्यूल असतील किंवा असे एन्झाईम असतील ते काय असणार, इसी थर्ड मध्ये असणार, हायड्रोलिसिस मध्ये असणार आहे. देन 4 EC4 lysis, cleave various bonds means other hydrolysis and oxidation. ओके, ते मॉलिक्यूल कशा येणार, तुमच्या लायसिस मध्ये येणार. देन आयसोमेरिझम EC5, catalyze isomerism changes within a single molecule. ओके, आयसोमेरिझम म्हणजे काय असणार आहे, कॅटलाइज इंट्रामोलिक्युल रिअरेंजमेंट ऑफ द स्ट्रक्चर. ओके, तुमचं काय करणार, त्या स्ट्रक्चरचं रिअरेंजमेंट ऑफ द स्ट्रक्चर, catalyze isomerism changes within a single molecule. And then last, ligases. Okay, EC6, join 2 molecule covalent bond. Okay, एकापेक्षा जास्त म्हणजे हे मोलिक्युल काय राहणार आहे, त्याला अटॅच असणार आहे. जॉइन टुगेदर फॉर 2 molecule by synthetic of a new bond is known as ligases. Okay, join 2 molecule of a covalent bond. असे 6 क्लासमध्ये काय केलं, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, कशाचं, एन्झाईम. हे क्लासेस, आता याचे मेजर क्लासेस कुठले कुठले ते दिलेले आहेत. एन्झाईम, ऍक्टिव्ह साइड म्हणजे कुठले, सबस्ट्रेट म्हणजे काय, आणि हा एन्झाईम. ओके, ज्या एन्झाईमच्या किंवा ज्या ओला एसी असेल, ओके, ज्याचा एड एएससी होत असेल तर ते काय असणार, तुमचा एन्झाईम मॉलिक्यूल असणार. ओके, फॉर एक्झाम्पल लॅक्टोज हा तुमचा सबस्ट्रेट असेल, जो तर एन्झाईमला अटॅच झाला किंवा त्या ऍक्टिव्ह फिट झाला तर तो काय राहणार, लॅक्टेज होणार आहे. ओके, त्याचा तो तुमचा एंड प्रोडक्ट असणार, तो काय भेटणार तुम्हाला, ग्लुकोज प्लस लॅक्टोज भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल माल्टोज जर तुमचा सबस्ट्रेट असेल आणि जर तो कुठल्या एखाद्या ऍक्टिव्ह साइडला किंवा एखाद्या एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइडला जर फिट झाला तर त्याला काय म्हणायचं, माल्टेज, म्हणजे त्याचं काय होणार, माल्टेज होणार आणि त्याचा एंड प्रोडक्ट असणार ग्लुकोज. सेल्युलोज जर एखादा सबस्ट्रेट असेल, तो एखाद्या एन्झाईम ऍक्टिव्ह साइडला फिट झाला तर त्याला काय म्हणणार, सेल्युलोज म्हणायचं. ओके, ग्लुकोज तसेच असेल, स्टार्च असेल, प्रोटीन असेल. ओके, प्रत्येक एन्झाईमच्या एंडला दिलेलं आहे एएससी आहे. ओके, म्हणजे ह्याच्यात तुम्ही काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता की हा सबस्ट्रेट कोणता आहे, एंड प्रोडक्ट काय असणार आहे. ओके, लॉक अँड की मॉडेल हे प्रपोज बाय इमेल फिशर 1894, 1894 मध्ये काय केलं, फर्स्ट टाइम डेव्हलप केले लॉक अँड की मिशन. Lock and key hypothesis assume the active site of an enzyme are rigid in the cell. There is no change in active site before and after chemical reaction. Okay, active site नंतर त्याच्या आफ्टर अँड बिफोर कोणतेही चेंज होणार नाही. फॉर एक्झाम्पल आता की म्हणजे काय असणार, तुमचं सबस्ट्रेट असणार आणि लॉक म्हणजे काय असणार, तुमचा एन्झाईम असणार. ओके, एखाद्या स्पेसिफिक लॉकला एक स्पेसिफिक की काय राहते, फिट राहते, त्यानुसार काय राहणार आहे, प्रत्येक एन्झाईमला फक्त स्पेसिफिक सबस्ट्रेट काय राहणार, फक्त फिट होणार आहे. तुम्ही आता राईट साईडला डेफिनेशन बघू शकता किंवा डायग्राम बघू शकता, सबस्ट्रेट, ऍक्टिव्ह साइड आणि एन्झाईम. ओके, हे फक्त काय राहिलं, स्पेसिफिक फिट झालेलं आहे, म्हणजे कुठेही इथं ब्लँक तुम्हाला
काय दिसणार नाही. फक्त काय झालं पूर्णपणे फिट झालेलं आहे. त्यालाच म्हणायचं लॉक अँड की मॉडेल किंवा एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. Proposed by Emil Fischer 1894 according to the model where the substrate active side of the enzyme truly fit together like a key and into the lock. जसं लॉक आणि की असते तसं काय ते फिट होणार आहे. The two shapes are considered a rigid, fixed and perfectly complete each other. Okay, they complete each other होणार. Then mechanism of action, Mitchell and Minton hypothesis. Now the scientists discover the hypothesis. The minimum amount of energy required. कमी कमी energy काय करायचं require करायचं. To substrate, to bring a substrate molecule from one molecule in the reactive form is called as activation energy. Okay. एखादा मोलिक्युल असतो तो कसल्या फॉर्म मध्ये असतो रिएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो म्हणजे तो कुठलाही फॉर्म ऍक्टिव्ह करत नाही त्या मोलिक्युल काय करायचं गेन करायचं आहे फॉर अ सबस्टेट आणि त्याला काय करायचं ऍक्टिव्हेशन एनर्जी मध्ये प्रोड्यूस करायचं. ओके त्याला काय करायचं मिचेल आणि मेंटन हायपोथेसिस. देन thermodynamics of changes. Okay, then aliphatic enzyme. एका एन्झाईमला एखादा दुसरा मोलिक्युल पण अटॅच असतो किंवा त्याच एन्झाईमला दुसरा एखादा ब्लँक जागा शिल्लक असते त्याला काय आणायचं aliphatic enzyme, regulator, inhibitor, activation form of the enzyme. जो पण हा एन्झाईम पूर्ण कम्प्लीट होत नाही तोपर्यंत काय राहणार तो ऍक्टिव्हेशन होणार नाही. ओके then aliphatic enzyme, then types homo आणि हेट्रो. मध्ये काय असणार फक्त ऑक्सिजन होमोट्रॉफिक अल्फाटिक होणार आहे. हेट्रो मध्ये तुमचा H+ आयन्स कार्बन डायऑक्साइड 2 बेस हायग्रोस्कोपिक हे मॉलिक्यूल अटॅच होणार आहे. then substrate, active site, enzyme. Okay, then aliphatic site. Okay, then mono non competitive aliphatic inhibitor हे फक्त काय अटॅच होणार आहे. ओके मला काही क्युरियस असतील तर त्यांनी विचारायचं आहे.